नमस्कार मंडळी, पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे. मंडळी, 10वीच्या मुलांची परीक्षेची तयारी एकदम अंतिम टप्प्यात आलेली आहे. जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावं यावर पालकांचा भर असेल. पण मंडळी, फक्त अभ्यास करून यश मिळत नाही, फक्त कष्ट करूनही यश मिळत नाही. यश मिळतं ते योग्य गोष्ट करण्याच्या कलेमुळं, म्हणजेच रणनीतीमुळं. परीक्षा असो किंवा आयुष्य, ज्याला नियोजन करता येतं, वेळ ओळखता येतं, असा निर्णय समजूतदारपणे घेतो तोच पुढे जातो. आज आपण बोलणार आहोत परीक्षेत विद्यार्थ्यांच्या रणनीतीविषयी. परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्य वापरावी लागत असतात. मग त्यासाठी परिस्थिती समजून घेणं, आपली ताकद आणि आपला कमकुवतपणा ओळखणं, योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, काही चुका झाल्या तरी मार्ग बदलण्याची तयारी ठेवणं. जंगलात 2 प्राणी पळत होते. एक वेगवान आणि एक बुद्धिमान होता. वेगवान थोड्या वेळानंतर पळाल्यानंतर तो थकला, पण बुद्धिमान शॉर्टकटचा मार्ग वापरून शेवटपर्यंत पोहोचला. फक्त वेग नाही, दिशा महत्त्वाची असते. सगळं नाही, योग्य ते अभ्यास करा. संपूर्ण पाठ्यपुस्तक वाचण्याऐवजी महत्त्वाचे प्रश्न वाचा. वारंवार विचारले जाणाऱ्या धड्यांची आवृत्ती घाला. स्वतःला अवघड वाटणारे प्रश्न परत परत पहा. आणि या सर्व गोष्टीसाठी वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे. काही मुलांचं म्हणणं असतं, मला वेळ नाही. पण वेळ नसतो असं नाही, तो इतर कामामध्ये वाया जातो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमक्या वेळी नेमका वेळ मिळत नाही. प्रश्नपत्रिका सोडवतानाही रणनीतीचा वापर करावा लागतो. जे विद्यार्थी टॉपर असतात ते विद्यार्थी सांगतात की हातात पेपर पडल्याबरोबर आधी मनाची मानसिक तयारी करायला हवी. मी नाही करू शकत असं म्हणण्याऐवजी हा विचार पराभवाची सुरुवात आणतो. म्हणून मी नाही करू शकत म्हणण्याऐवजी मी प्रयत्न करतोय म्हणजे मी जिंकतोय. चूक म्हणजे शिकण्याची संधी असते. पालकांनी सुद्धा परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास कर असा दबाव न टाकता त्यांना आधार द्या. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवा. त्यांना अवघड वाटणारे प्रश्न परत परत सोडवायला सांगा. मुलगा कुठं अडतोय, तो कशामध्ये मागं पडतोय याची जाणीवपूर्वक लक्ष घालून तपासणी करा. प्रत्येक मूल वेगळं असतं. कुणी गणितात चांगलं असतं, कुणी चित्रकलेत चांगलं असतं, कुणी खेळात चांगलं असतं. मुलांच्या गुणांना ओळखून त्यांना योग्य दिशा देणं म्हणजेच रणनीती आहे. मासा झाडावर चढू शकत नाही म्हणून तो काही मूर्ख होऊ शकत नाही. रणनीती म्हणजे अपयशाला शिक्षा नव्हे, दिशा देणे. जीवनात सगळं आपल्या मनासारखं घडत नाही मंडळी, पण परिस्थिती बदलली तर मार्ग बदला, पण ध्येय सोडू नका. हुशार लोक पुढे जातात. यश अचानक मिळत नाही, ते रोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नातून तयार होत असतं. दररोज थोडा अभ्यास करा, दररोज थोडी त्यात सुधारणा करा, दररोज थोडासा मानसिक संयम आणि संतुलनाचा कालावधी वाढवा. परीक्षा म्हणजे तुमची क्षमता मोजण्याचं एक साधन आहे, तुमची किंमत ठरवण्याचं नाही. प्रिय पालक हो, मुलाचं भविष्य फक्त गुणावर नाही तर तुमच्या विश्वासावर उभं असतं. लक्षात ठेवा, अभ्यास महत्त्वाचा आहे, कष्टही महत्त्वाचे आहेत, पण त्यांना योग्य दिशेनं नेण्यासाठी सर्वात महत्त्वाची रणनीती वापरणं आवश्यक आहे. जिंकणारे लोक जास्त कष्ट करत नाहीत, ते योग्य वेळी योग्य गोष्टीचा वापर करतात आणि म्हणून ते जीवनामध्ये यशस्वी होतात.